त्या सह्याद्रीच्या खोऱ्यात ज्यांनी घडविले स्वराज्य ते धन्य शिवाजी राज, ते धन्य शिव भगत, ते मोगलांचं आक्रमण ज्यांनी लावलं परतवून, सर्व जाती धर्म एक करून त्यांनी घडविलं स्वराज्य, तो शेर शिवाजी राजा, त्यांचा छावा शंभू राजा. लय वाईट वाटत मनाला, आठवण येत या क्षणाला. आज पुण्यतिथीचा दिवस, माझा मावळला शंभू राजा, त्यांचे करा स्मरण दिनात आणि टिकू त्यांचे स्वराज्य. अशा महाराजांचा विचार, शंभूराजांचे बलिदान देते मनाला प्रेरणा फार. आपण घडवूया स्वराज्य, होता जिजाईंचा संस्कार, म्हणून घडले जय शिवराय. शिवरायांचा स्वराज्य त्यांनी टिकवली शंभूराज. आज अमावस्याच्या दिवसाला, गुढीपाडव्याच्या सणाला, पुण्यतिथी सोहळा झाला जगाला, स्मरणादरांजली वाहू त्यानाला. कासलिंग देवाचं वरदान माझ्या शिरावर, माझं प्रबोधन ऐका तुम्ही कृपा करून. तर सर्व भक्तांना जय कासलिंग देव, जय महालिंगराया. आज या जगाच्या पट्टीला, कर्नाटक राज्याला, बेळगाव जिल्ह्याला, कागवाड तालुक्याला, मनसोई ग्रामाला खंडोबाच्या पांढरीत आज पाडव्याचा अमावस्येचा दरबार भरलाय. त्या दरबारात आज प्रथमतः छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला स्मरण करून भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांच्या बलिदानाचं, शौर्याचं प्रेरणा घेऊन आपल्या भारतभूमीचा उद्धार करण्याचं एक ध्येय ठेवतो. तर आज या भगवंताच्या वारुळ मग्नाला, गजगारुड्याच्या मठाला तुम्ही जर आलाय तर भक्तीने या. साकडे घाला, साकडे घाला, वारी चालू करा. रविवार, अमावस्या जर वारी करशील तसं तुमच्या भक्तीप्रमाणे शक्ती भगवंत देईल आणि तुमची सर्व इच्छा, मनोकामना, आकांक्षा पूर्ण होईल. म्हणून तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही देव पावला की विसरता देवाला. काम होतं की येता, नंतर आणि अडचण आली की आणि दमवतं, त्यामुळे आणि येता. त्यामुळे एक कथा सांगावीशी वाटते. फार प्राचीन काळाला, पहिल्या सत्ययुगाला, ह्या कर्नाटक भागाला, डंकनाड नगरीला एक मोठा पंचक्रोशीत नाव असणारा एक भक्त होता. आणि अडचण आली, इडापिडा आली, असं भरभराटी राजाचा रंक झाला. आणि राजाचा रंक झाल्यावर तो सिद्धार्थच्या मठाला शरण गेला. शरण गेल्यानंतर त्याची आणि उन्नती झाली, प्रगती झाली. पण प्रगती झाल्यानंतर आणि तो सिद्धाला विसरला, देवाला विसरला आणि देवाला अडचण लावली. त्यामुळं भक्तीचा देव भुकेला आहे, त्यामुळे भक्ती करा पण देवाला विसरू नका. देव, देश, धर्मासाठी लढा, मरा. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, पाटील क्वानूर लाला हो, पाटील क्वानूर लाला, बिरेश्वर नवसाला पावला. करकट्टी हा बाचा त्याने उत्सव मांडिला, करकट्टी हा बाचा त्याने उत्सव मांडला. डंकनाड भागामध्ये गगनगिरी गाव, देवगौड पाटील होत त्याच नाव. गाई म्हशी खिल्लार, धनधान्य सोनं, लक्ष्मी
मी पाणी भरी वाड्यात येऊन दृष्ट लागलं वैभवाला. हो